नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा गणित भाग 2 या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण गणिताची संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. त्याचबरोबर आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. इयत्ता 9वी गणित भाग 2 भूमितीचा पेपर आहे हा. संकलित मूल्यमापन 2 प्रश्नपत्रिका उत्तरासहित. एकूण 50 गुणांचा हा पेपर आहे. त्यात 10 गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी आणि 40 गुण हे लेखी कामासाठी आहेत. एकूण 9 प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. सर्वप्रथम आपण 10 गुणांसाठी जे काही अंतर्गत मूल्यमापनाचे प्रश्न आहेत ते पाहू. त्यात प्रात्यक्षिक आणि बहुपर्यायी प्रश्न यांचा समावेश केलेला आहे. बघा ते प्रश्न. यांची उत्तरं आपल्याला तोंडी सांगायची आहेत शिक्षकांना किंवा आपल्या वहीमध्ये ही उदाहरणं सोडवायची आहेत. बघा ती सर्व उदाहरणं. त्यानंतर लेखी चाचणी 40 गुणांसाठी, त्यासाठी दिलेल्या सूचना. प्रश्न 3 खालील उपप्रश्न सोडवा 7 गुणांसाठी. चौकटीत अचूक पर्याय लिहायचे आपल्याला उदाहरण सोडवल्यानंतर. दोन गुणांसाठी ही उदाहरणे या पद्धतीने सॉल्व करा, म्हणजे आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळतील. पुढचं उदाहरण. प्रश्न 4 सिद्ध करा. प्रमेय दिलेले आहे 3 गुणांसाठी, ते आपल्याला या पद्धतीने सॉल्व करायचं आहे. आयताचे कर्ण एकरूप असतात हे सिद्ध करायचे. त्यानंतर प्रश्न 5 7 गुणांसाठी आहे. काही उपप्रश्न यात दिलेले ते आपण अशा पद्धतीने सोडवणार आहात. आलेख दिलेले आहे, त्यावर त्याचं निरीक्षण करून आपल्याला ती उदाहरणं सोडवायची आहेत. त्यानंतर 6वा प्रश्न 7 गुणांसाठी. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. बघा ते उदाहरण.
पुढचं उदाहरण आहे 4 गुणांसाठी. बघा तेही अशा पद्धतीने सॉल्व करा. प्रश्न 7वा. खाली दिलेली उदाहरणं सोडवा. 7 गुणांसाठी. शेवटचा प्रश्न 8वा. खालील दिलेली उदाहरणं सोडवा. समभुज त्रिकोणाचं परिवर्तुळ काढायचे. त्यानंतर 9वा प्रश्न. खालील उदाहरणे सोडवा. चार गुणांसाठी उदाहरणे काळजीपूर्वक सॉल्व करा. पायथागोरसचं प्रमेय. त्यानंतर ब भाग आहे एकाच गुणासाठी. आकृती दिलेली ओ केंद्र असलेली 2 समकेंद्री वर्तुळ आहेत आणि खाली 4 पर्याय आहेत. त्याच्यातला अचूक पर्याय आपल्याला लिहायचा आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची गणित विषयाची भाग 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आहे. संकलित मूल्यमापनाची. यासारख्या इतर विषयांच्या इतर वर्गांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. थँक्यू.